नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त छान अशा छोट्याशा रांगोळीपासून झालेली आहे आणि इकडे सगळी जी मंडळी आहे तर ती झोपलेली आहे. घरी पाहुणे आलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणजे काल जेव्हा मी किचन स्वच्छ करायला काढलेलं होतं तर त्यावेळेवरच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घरी माझ्या मामेसासऱ्यांचा मुलगा आलेला आहे, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या भावाचा मुलगा आलेला आहे. तर रात्री यांचं आणि पाहुण्यांचं म्हणजे उशिरापर्यंत थोडंसं बोलणं झालं. तर त्यामुळे ते लोक आता सध्या सकाळी सगळे झोपलेले होते. तर मी इकडे माझं जे डेलीचं रुटीन आहे तर ते म्हणजे आपलं जे काम असतं तर ते करायला घेतलं. तर बघा, खूप दिवसाच्या आधी ना एका ताईंची मला कमेंट होती आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात की तुमचं घरकाम पाहुणेपर्यंतसोबतचं जे रुटीन आहे तर ते तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करता. आणि त्या ताईंची जी कमेंट होती तर ती खूप दिवसाच्या आधी होती की तुमचं सासर आणि तुमचं माहेर तुम्ही कशाप्रकारे बॅलन्स करता. जेव्हाही पाहुणेपरी वगैरे येतात तर त्यांच्यासोबतचं रुटीन तुमचं कसं असतं, किंवा घरकाम आणि पाहुणेपरी तुम्ही कशाप्रकारे सगळं सांभाळता. तर याविषयी थोडंसं सांगा म्हणून. तर त्या कमेंटला खूप दिवसपर्यंत मला काही आन्सर करायला जमलं नाही, कारण इतके सगळे प्रश्न आणि नुसते शब्दामध्ये आपण त्यांना नाही सांगू शकत की कशाप्रकारे त्या कमेंटला आन्सर करायचा. मलाही काही ते सुचलं नाही आणि खूप दिवसाचा मी विचार करत होती की या विषयावर एक व्हिडिओच बनवावा. म्हणजे असं शब्दामध्ये सांगण्यापेक्षा बघा, एक सविस्तर व्हिडिओ बनवला की त्यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित सांगू शकतो. तर खूप दिवसपर्यंत त्या कमेंटला मी काही आन्सर केला नाही. तर म्हणजे काही दिवसाच्या नंतर त्या ताईंनी ती जी कमेंट आहे तर ती डिलीट करून टाकली. पण बऱ्याच दिवसाचा मी सुद्धा विचार करत होती की या विषयावर एखाद व्हिडिओ बनवावा म्हणून. कारण आजकाल बघा, जे हे आपले नातेसंबंध आहे तर आपण असं खूप त्यांना म्हणजे असं खूप घेऊन चालत नाही, किंवा खूप असे नातेसंबंधामध्ये म्हणजे असे मतभेद होतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर या विषयावर मी सुद्धा विचार करत होती की एक सविस्तर व्हिडिओ बनवावाच म्हणून, की माझं सासर आणि माझं माहेर मी कशाप्रकारे बॅलन्स करते. तर बघा, सकाळी सकाळी थोडेसे माझे आधी हे जे कामं आहेत तर ते मी करून घेते आणि त्यानंतर मग तुमच्याशी या विषयावर मी सविस्तर बोलते. तर माझ्यासाठी आधी मी चहा ठेवायला घेतला आणि तोपर्यंत चहामध्ये अद्रक वगैरे आपण काही लगेच घालत नाही उन्हाळ्यामध्ये. तर थोडंसं म्हटलं जे काम आहे किचनचं तर ते करून घेते. रात्री माझे भांडे वगैरे सगळे स्वच्छ करून झाले होते आणि त्यानंतर मग हे आलेले. तर ते हे जे काही भात भाजीचे गंज होते तर ते आणि यांचा टिफिन वगैरे सगळं तसंच ठेवलेलं मी घासण्याचा, कारण रात्री 11 वाजले यांना घरी यायला. आणि सगळे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर बघा, थोडेसे भांडे जरी असतील ना किचनमध्ये तर ते स्वच्छ करायला आपल्याला कंटाळा येतो. तर त्यांचं मी पाणी काढून तिथेच ठेवलं. आणि आज छोलेची भाजी बनवणार होती, म्हणजे जे मोठे छोले असतात तर त्या छोल्यांची भाजी मी बनवणार होती, तर ते बॉईल करण्यासाठी ठेवले. तितक्यातच नळाला पाणीसुद्धा आलेलं होतं. तर इथे कूलरमध्ये आणि एक ड्रम मी भरून ठेवते, कारण दुपारच्या वेळेला थोडंसं नळाचं जे पाणी आहे तर ते बंद होतं. तर म्हणून मग आपल्या वापरीसाठी पाणी हवं. आणि अचानक कोणी आले गेले तर पाण्याची गरज आपल्याला नेहमीच पडते. तर म्हणून मग थोडंसं जे पाणी आहे तर ते मी तिथे बाथरूममध्ये आणि जी बाल्कनी आहे तर तिथे स्टोअर करून ठेवते. तर बादल्यांनी इथे हे जे पाणी आहे तर ते सुद्धा भरून घेतलं. मागे तसा पाईप आणलेला मी, एक 30 फुटाचा पाईप आहे. पण बाथरूममधून अगदी बाल्कनी जी आहे तर ती जवळच आहे. तर तो पाईप वगैरे लांबवत बसण्यापेक्षा बादलीनेच पाणी भरणं मी प्रेफर करते. तर म्हणून मग बादलीने पाणी भरून घेतलं आणि तिथल्याच तिथे झाडांना पाणीसुद्धा टाकून घेतलं. भांड्याच्या ज्या बास्केट होत्या तर पाणी भरता भरता हे जे माझं सगळं काम आहे तर ते मी तिथल्या तिथे आटोपून घेतलं. कारण बघा, सकाळचे घरकाम म्हटले की थोडंसं आपल्याला असं बॅलन्स करावंच लागतं. म्हणजे जे मल्टीटास्किंग काम आपण ज्याला म्हणतो तर ते काम सकाळच्या वेळेला आपलेच चालू असतात. आणि खरं सांगायचं तर एक जी गृहिणी असते तर तिचं खरं म्हणजे जे काही सगळं काम असतं तर ते असं मल्टीटास्किंगमध्येच चालू असतं. इकडे एक काम आपण करायला घेतो, लगेच पुन्हा दुसरं काम करायला घेतो आणि एकासोबत कितीतरी सकाळचे आपले जे कामं आहेत तर ते आपण हँडल करत असतो. तर अगदी खरं सांगायचं तर जे आपले नातेसंबंध आहेत तर ते सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे बॅलन्स करावे लागतात. मल्टीटास्किंग जो आपला रोल आहे तर तो आपल्याला त्यामध्ये प्ले करावा लागतो.
तर अशाच प्रकारचे नातेसंबंध असतात. या विषयावर आपण सविस्तर समोर बोलूयाच. पण त्याआधी इथे सकाळचा जो नाश्ता आहे तर तो मी बनवायला घेतला आणि सोबतच स्वयंपाकसुद्धा, म्हणजे स्वयंपाक आणि नाश्ता असं सोबत माझं चालू होतं. मंडळीसुद्धा उठलेली होती, त्यांचा चहा पाणी सगळा आटोपला आणि त्यांची ऑफिसला जाण्यासाठी कपडे वगैरे आयरनिंग करणं असं त्यांचं चालू होतं. तर इथे बघा, उपम्याला ना मी आधी फोडणी करून घेतली, म्हणजे जो रवा आहे तर तो आधी पूर्ण भाजून घेतला आणि त्याला फोडणी करून घेतली. फोडणी कशा प्रकारे केली तर ते तुम्ही इथे बघितलंच. अगदी नॉर्मली जसे सगळे फोडणी करतात उपम्याला, तर तशाच प्रकारे फोडणी करून घेतली आणि भाजलेला रवा त्यामध्ये टाकलेला. आणि सोबतच बघा, इकडे जे छोले आहेत तर ते सुद्धा मी इथे फोडणी करायला घेतलेले आहेत, कारण 9-9:30 वाजेपर्यंत पुन्हा हे सगळं मला तयार करून ना टिफिनसुद्धा पॅक करून द्यायचे आहेत आज यांच्या आणि मामे सासऱ्याच्या मुलांचा. तर असा दोघांचाही टिफिन जाणार आहे. काल त्याला इथे लग्न होतं, तर लग्नासाठी म्हणून तो रात्रीच्या वेळेला आलेला. रात्री लग्न लावून खूप उशिरा आला तो, आणि आज इथूनच ऑफिस करणार आहे आणि रात्रीला पुन्हा त्याला रिसेप्शन आहे, तर तो रिसेप्शनसुद्धा म्हणजे तो अटेंड करणार आहे. तर असं म्हणजे त्याचं रुटीन आहे. आणि यांचंसुद्धा आज ऑफिसला जाण्याचं काम होतं, तर हे सुद्धा इथेच नागपुरातच ऑफिसला जाणार होते, तर कदाचित दोघंही सोबतच निघणार आहेत. तर त्यामुळे मग इथे टिफिन जो आहे तर तो म्हणजे जो स्वयंपाक आहे तर ते बनवण्याचं काम माझं चालू आहे. म्हणजे नाश्ता आणि स्वयंपाक दोनंही असं एकत्रच मी बनवायला घेतलं. तर छोले ना आधी छान असे बॉईल करून घेतले होते. छोले बॉईल करताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, एखाद कलमीचा तुकडा टाकायचा आणि एखाद मोठी विलायची टाकायची आणि ते टाकून ते सगळं बॉईल करून घ्यायचं. आणि त्यानंतर फोडणी करताना थोडंसं कांद्याचं जे वाटण असतं तर कांद्याचं वाटण त्या फोडणीमध्ये टाकायचं. म्हणजे नॉर्मली राई जिरं घातलं, कांदा घातला, आलं लसूण घातलं, त्यानंतर मग कांद्याचं वाटण घातलं. कांद्याचं वाटण परतलं की जे बेसिक मसाले असतात ते मसाले घातले, टमाटरची ग्रेव्ही घातली आणि त्याने छान असा तेल सोडला की त्यानंतर मग जे छोले आहेत तर ते घातले. तोपर्यंत इथे जो नाश्ता आहे तर तो नाश्तासुद्धा बनलेला होता. तर सगळ्या मंडळींना नाश्ता दिला आणि मी काही केलेला नाही, कारण मला देवपूजा करायची होती. आंघोळ झालेली होती माझी आणि आंघोळ झाल्याच्यानंतर मी काहीही खात नाही जोपर्यंत माझी देवपूजा आटोपत नाही. तर घरातल्या सगळ्या मंडळींना नाश्ता दिला आणि माझं जे स्वयंपाकाचं काम होतं तर ते मी कंटिन्यू करून घेतलं. तर इथे जो टिफिन आहे तर ते बांधण्याचं काम माझं चालू आहे. मामे सासऱ्याच्या मुलाचा टिफिन इथे मी पॅक करायला घेतला आणि हे म्हणाले की मला उशीर आहे, आणि लगेच पुन्हा मग म्हणाले की एक काम कर, सोबतच देऊन दे. तर आम्ही दोघंही सोबतच निघू म्हणून. तर आज बघा, अगदी लहान सहान जे मोमेंट आहे तर ते इथे कॅप्चर झालेले आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे एक माझं जे रुटीन असतं पाहुण्यांसोबतचं तर ते कशा प्रकारे असतं तर हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर मग किचनचं सगळं माझं जे काम होतं तर ते आटोपलं, किचन क्लीन करून घेतलं आणि जी देवपूजा आहे तर ती देवपूजा इथे मी करायला घेतली. आणि त्यानंतर मग माझा जो नाश्ता होता तर तो मी करायला घेतला, कारण मी नाश्ता काही केलेला नव्हता आणि माझी सवय आहे की आंघोळीच्या आधी मी नाश्ता करून घेणार, पण आंघोळ झाल्याच्या नंतर जोपर्यंत माझी देवपूजा होत नाही तोपर्यंत मी काही जो नाश्ता आहे तर तो नाश्ता काही करत नाही. तर म्हणून मग म्हटलं की आता सगळं आटोपलं तर जो नाश्ता आहे तर तो करून घेते. तर चला, आजचा आपला जो मेन विषय होता तर तो असा की सासर आणि माहेर कशा प्रकारे बॅलन्स करायचं. तर खरं सांगायचं ना तर बघा, हे बॅलन्स करणं एकदम काही असं रॉकेट सायन्स नाही किंवा खूप असं कठीण काम नाही. अगदी सोपं असतं नात्यांना निभवणं. सासर आणि माहेर बॅलन्स करणं अगदी साधीशी गोष्ट आहे, अगदी सोपीशी गोष्ट आहे. तुमचा जो स्वभाव आहे मुळात तो स्वभाव ठेवा. येणाऱ्या जाणाऱ्यांसोबत आपुलकीने वागा. घरी येणारे हे सगळे आपलेच आहेत, माहेरचे नाही किंवा सासरचे नाही. आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत ते आपलेच आहेत. त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर अशी वागणूक जेव्हा आपण ठेवतो किंवा असे विचार जेव्हा आपण ठेवतो तर अगदी साध्या पद्धतीने आपण प्रत्येक नातेसंबंध जो आहे तर तो निभावतो. त्यासाठी काही अशी वेगळी वागणूक आपल्याला आणावी लागत नाही किंवा वेगळं व्यक्तिमत्व आपल्या आतमध्ये आपल्याला घ्यावं लागत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा बघा आता काय होतं की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कसा वागतो. आता एका घरामध्ये बघा, म्हणजे जेव्हा आपला परिवार असतो, आपण जेव्हा सोबत राहतो तर जास्तीत जास्त मतभेद होतात ते म्हणजे सासू आणि सुनेमध्ये. तर कधी कधी असं होतं की आपल्या आपसातले जे मतभेद आहेत
तर त्या आपसातले मतभेद आपल्यामध्ये जे असतात, तर आपण काय करतो की त्याचा असर आपण त्या व्यक्तीच्या नातेवाईकांवर पाडतो की घरातील ही व्यक्ती माझ्याशी चांगल्याने वागत नाही, तर मी हिच्या नातेवाईकांसोबत बोलणार नाही किंवा तिचे नातेवाईक ते बघत बसतील, मला काय करायचं. तर असं होत नाही. आपल्यातले जे मतभेद आहेत तर ते आपल्यापुरतेच मर्यादित ठेवायचे. कोणाचेही नातेवाईक आले, सासूचे असो किंवा आपले असो, तर त्यांच्याशी चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि स्पेशली त्यामध्ये मी म्हणेन की सुनेचं, कारण बघा आपण त्या घरची सून आहो आणि आपल्याला हे जे नातेसंबंध आहेत तर ते चालवायचे आहेत. आता कित्येक लोकांना माझे हे विचार पटतील, कित्येक लोकांना नाही, मला नाही माहिती. पण जी कमेंट होती की तुम्ही कशाप्रकारे बॅलन्स करता, तर मी कशाप्रकारे बॅलन्स करते, माझं मॅनेजमेंट काय आहे, तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर म्हणण्याचं तात्पर्य हेच की आपल्या घरातील जे मतभेद आहेत तर ते मतभेद आपण आपल्यापुरतेच मर्यादित ठेवायचे. जे विचार आहेत तर ते आपण आपल्यापुरतेच मर्यादित ठेवायचे. या विचारांचा असर येणाऱ्या जाणाऱ्यांवर कधीही पडू देऊ नये. आपले आपसामध्ये भांडणं असतील तर त्या भांडणाचा असर येणाऱ्या जाणाऱ्यांवर कधीही पडू देऊ नये. त्यामध्ये मग सासू असो किंवा सून असो किंवा घरामध्ये ज्या जावा वगैरे सुद्धा असतात. बऱ्याच घरी बघा आता एकत्र फॅमिली असते, एकत्र परिवार असतो आणि आपण काय करतो, आपल्यातले जे मतभेद आहे, आपल्यातले जे वादविवाद आहे तर त्याचा असर आपण त्यांच्या नातेवाईकांवर पाडतो. म्हणजे ते आपल्या घरी आले तर आपण त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांच्याशी चांगलं वागणार नाही, आपण त्यांचं करणार नाही. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघायला मिळतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते तर कधी कधी ना आईवडिलांकडून ही शिकवणूक दिली जाते किंवा आईवडिलांकडून ही वागणूक दिली जाते की जर सासू सुनेचे संबंध जर चांगले नसतील तर आपण त्यांना शिकवायला हवं की थोडंसं आपण जे आहे ते नम्रतेने वागायचं. कारण समोरचा व्यक्ती जर वाईट वागत आहे तर आपण आपल्या मुलीला शिकवणूक देतो की तू सुद्धा त्यांच्याशी तसंच वाग. पण असं होत नाही. कधी कधी आपली नम्रतासुद्धा, आपलं चांगलं वागणंसुद्धा समोरच्या व्यक्तीचं जे मन आहे तर ते परिवर्तित करतं. आणि नसेल जरी त्यांचं मन परिवर्तित होत तरी आपण का म्हणून त्यांना अशी शिकवणूक द्यायची की तू सुद्धा तिच्याशी तसंच वागायचं. किंवा तिचे नातेवाईक आले तर ते बघत बसणार, सासूचे नातेवाईक आले तर ती बघत बसणार किंवा सुनेचे नातेवाईक आले तर ती बघत बसणार. असं होत नाही. आपण एका घरामध्ये एकत्र सगळे सदस्य आहोत आपण. तर या सगळ्या गोष्टींची जी जबाबदारी आहे तर ती सुद्धा आपलीच असते. आणि जेव्हा आपण लग्न करून एका व्यक्तीच्या घरी जातो तर लग्न आपलं जरी एका व्यक्तीशी होत असलं तरीही त्याच्यासोबत त्या विवाह बंधनामध्ये आपल्यासोबत त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, समोरच्या व्यक्तीचे कर्तव्य आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याशी जोडल्या जातात. कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्याशी जोडल्या जातात. तर त्यामुळे म्हणजे एक जो बॅलन्स आहे, जो समतोल आहे, तर तो आपण राखला की काहीही असं वेगळं आपल्याला करण्याची गरज पडत नाही. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की तुझ्या इथे सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं व्यवस्थित सुरू आहे, तर त्यामुळे तू अशा गोष्टी करते म्हणून. पण असं होत नाही. जेव्हा आपण इतक्या दिवसाचे सगळे जेव्हा एकत्र राहतो, सासू म्हणा, सुना म्हणा, तर कधी कधी होतं असं की समोरच्या व्यक्तीचे विचार आपल्याला नाही पटत. कधी कधी आपले विचार समोरच्या व्यक्तीला नाही पटत आणि त्यामध्ये मतभेदसुद्धा होतात. असं नाही होत म्हणून मतभेदसुद्धा होतात. आणि कधी कधी म्हणजे समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत वाईट वागतो. पण माझं असं आहे की समोरचा व्यक्ती माझ्यासोबत कसाही वागला तरी त्या गोष्टीचा जो आहे तर तो मी असर म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या नातेवाईकांवर किंवा परिस्थितीवर कधीही पडू देत नाही. समोरच्या व्यक्तीशी माझं जे वागणं आहे तर ते एक माणुसकीने आणि कर्तव्यानेच असते. आणि या गोष्टीचा जो म्हणजे फरक आहे तर तो मी समोरच्या नात्यांवर कधीच पडू देत नाही. तर यामुळे माझं जे सगळं सासर आणि माहेर जे आहे तर ते बॅलन्स राहतं. आता मला नाही माहीत की माझ्या याच्यातून मी तुमच्यापर्यंत कितपत चांगला मेसेज पोहोचवू शकला किंवा कोणाला माझे हे विचार पटले, कोणाला नाही पटले, हे मला नाही माहीत. आणि त्यातल्या त्यात आजचा माझा जो व्हॉइस ओव्हर आहे, जे हे मी बोलत आहे तर ते थोडंसं घाई गडबडीतच बोलत आहे. कारण पुन्हा आणखी मला एक दुसरं काम आहे महत्त्वाचं, तर त्यामुळे थोडंसं घाई गडबडीतच मी हे बोलत आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला नाही समजवू शकणार. पण आशा करते की ज्या गोष्टी मी तुम्हाला आज इथे सांगितल्या तर कदाचित ते तुम्ही समजले असाल. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.